नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर सुंदर अशी हँडबॅग बनवण्याकरता इथे मी घेतलेली आहे शॉपिंग बॅग. शॉपिंग बॅग ही आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असते आणि शॉपिंग बॅगला दोन्ही बाजूकडनं कट करून ओपन करून घेतलेली आहे आणि शॉपिंग बॅगचा जो वरचा भाग असतो ना हँडलचा, तो देखील कट करून घेतलेला आहे. आणि स्क्रीनवर जी मापे मी दाखवलेली आहेत तीच मापे मी या शॉपिंग बॅगवर टाकून घेणार आहे. 11 इंच इतकी रुंदीचं माप टाकणार आहे आणि 15 इंच इतकं उंचीचं माप टाकणार आहे. तर माप टाकून इथे मी सरळ रेषा आखून ही शॉपिंग बॅग मी कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व मापे टाकून शॉपिंग बॅग मी कट करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा, अशा प्रकारे शॉपिंग बॅग कट करून झालेली आहे आणि माझ्याकडे साडीची जी लेस होती ना ती लेस मी इथे घेतलेली आहे आणि ती शॉपिंग बॅगवर एक एक करून मी स्टिच करून घेणार आहे. तर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये लेस मी एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घेत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण लेस या शॉपिंग बॅगला अटॅच करून घ्यायची आहे. तर सुंदर अशी हँडबॅग बनवण्याकरता मी इथे जुन्या साडीच्या लेसचा वापर केलेला आहे. पूर्ण त्या साडीची लेस माझ्याकडे अवेलेबल होती. तुमच्याकडे जर वेगवेगळ्या रंगाच्या लेस अवेलेबल असतील तर त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. तर संपूर्ण शॉपिंग बॅगला लेस ही माझी अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर जो हँडबॅगचं मेन फॅब्रिक आहे ना ते फोल्ड करायचं आहे. मी टाचण्याने त्याला व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे. छान अशी व्यवस्थित टाचण्यानं अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला त्या फॅब्रिकच्या खालच्या बाजूकडनं 1.5 इंच माप टाकायचं आहे आणि तिथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूकडनं 1.5 इंचाचं माप टाकत चौकोन तयार करायचा आहे आणि जिथे 1.5 इंचाचा आपण चौकोन तयार केलेला आहे तो भाग आपल्याला कट देखील करून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूकडनं हा चौकोन मी व्यवस्थितरित्या कट देखील करून घेणार आहे. तर छानरित्या चौकोन कट करून झाल्यानंतर टाचण्या आपण लावल्या होत्या त्या टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि हा जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला अटॅच करायची आहे लेस. तर जिथे लेस एकमेकाला आपण अटॅच केलेली आहे बरोबर त्या भागावरच आपल्याला ही लेस आहे ना ती अटॅच करायची आहे. लेस छानपैकी अटॅच करून झाल्यानंतर तिथे मी चेन देखील अटॅच करून घेणार आहे. हँडबॅगला चेन अटॅच करताना चेनची जी सरळ बाजू आहे ना ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरच्या दिशेला आली पाहिजे. याप्रमाणे आपल्याला चेन सेट करायची आहे आणि शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे. तर एका बाजूकडनं चेन अटॅच करून झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूकडनं पण सेम याच पद्धतीने चेन अटॅच करून घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूकडनं देखील चेन अटॅच करून झालेली आहे. चेन अटॅच झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अस्तरचं फॅब्रिक. तर अस्तरचं फॅब्रिक देखील सेम त्याच मापाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. 11 इंच इतकी रुंदी ठेवलेली आहे आणि 15 इंच इतकी उंचीचं माप ठेवलेलं आहे आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हँडबॅगचा जो मेन फॅब्रिक आहे ना ते घ्यायचं आहे आणि बरोबर त्यावर हे अस्तर सेट करत ते स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे. जिथे आपण चेन अटॅच केली होती ना बरोबर त्या चेनीच्या शिलाईवरच आपल्याला हे अस्तर अटॅच करायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं सेम प्रोसेसने आपल्याला हे अस्तर या हँडबॅगला अटॅच करून घ्यायचं आहे. तर हँडबॅगच्या दोन्ही बाजूकडनं टॉप स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक आहे ना ते पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे हँडबॅगचं फॅब्रिक मी सरळ करून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याला जिथे चेन अटॅच केलेले आहे ना तिथून टॉप स्टिच करून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं आपल्याला चेनवर टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे टॉप स्टिच मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर चारही बाजूकडनं आपल्याला ते अस्तर या हँडबॅगला अटॅच करून घ्यायचं आहे. चारही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना अस्तरचं ते आपल्याला कट करून काढायचं आहे.
तर इथे मी अस्तरचं एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढत आहे। दोन्ही बाजूकडचं आपल्याला अस्तरचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे। अस्तरचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते पण कट करून काढायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण हँडबॅगचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला बनवायचे आहेत हँडल बेल्ट। तर बेल्टची रुंदी मी 4 इंच इतकी घेतलेली आहे आणि लांबी 15 इंच इतकी घेतलेली आहे आणि 2 पीस मी कट करून घेतलेले आहेत हँडल बनवण्याकरता। तर व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना फोल्ड कसं करायचं त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। कडेनं शिलाई मारून दोन्ही बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। इथे बघा बेल्ट तयार केलेले आहेत आणि त्याला लेस देखील मी अटॅच करून घेतलेली आहे। लेस अटॅच केल्यामुळे बेल्ट हे खूप सुंदररित्या बनवून आपले तयार आहेत। त्यानंतर हँडबॅगचं जे मेन फॅब्रिक आहे ना ते घ्यायचं आहे आणि कडेनं बरोबर 3 इंच इतकं माप आपल्याला दोन्ही बाजूकडनं टाकायचं आहे, कारण की तिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे। 3-3 इंचाचं माप टाकायचं आहे आणि बेल्ट ते अटॅच करायचं आहे। तर व्हिडिओमध्ये बघा जसं मी दाखवत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बनवलेली सुंदर हँडबॅग टाकाऊ लेसपासून इतकी सुंदर बनली जाते ना, कोणाला विश्वासही पटणार नाही की ही आपण जुन्या साडीच्या टाकाऊ लेसपासून ही हँडबॅग बनवलेली आहे। खूप सुंदररित्या आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या 10 ते 15 मिनिटातच बनवून तयार होणारी ही सुंदर अशी हँडबॅग। तर इथे आपला हँडल बघा अटॅच करून झालेला आहे आणि त्या हँडलला वरच्या बाजूला केलेला आहे आणि तिथे मी एक लेस देखील अटॅच करून घेणार आहे। तर छान अशी लेस मी अटॅच करून घेतलेली आहे। तर खूप छानरित्या ही लेस या हँडबॅगला अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने हँडल अटॅच करायचा आहे। तर हँडल अटॅच करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी रनर ॲड करणार आहे चेनमध्ये रनर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ती बॅग उलटी करून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या उलटी करून घ्यायची आहे आणि बॅगच्या कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी बॅगच्या दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या शिलाई मारून घेणार आहे। तर छान अशी दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर जिथे आपण 1.5 इंचाचा चौकोन कट केला होता बरोबर ते दोन्ही भाग एकमेकावर सेट करायचे आहेत आणि तिथे देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तिथे देखील व्यवस्थित अशी शिलाई मारून मी घेणार आहे। दोन्ही बाजूकडनं आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर छान अशी शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली बॅग ही पूर्ण बनून तयार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला 1.5 इंचाची पट्टी अटॅच करून इथे पायपिंग देखील करू शकता, म्हणजे धागे दोरे निघले जाणार नाहीत। तर छान अशी इथे बॅग बनवून आपली ही तयार आहे। त्यानंतर मी बॅगला सरळ करून घेणार आहे। तर व्यवस्थितरित्या सरळ करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मी बॅगचा फायनल लुक देखील दाखवत आहे। तर खूप सुंदररित्या इथे ही हँडबॅग बनवून आपली तयार आहे, ती पण साडीच्या जुन्या टाकाऊ लेसपासून। तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता किती सुंदररित्या ही आपली हँडबॅग बनवून तयार आहे आणि इथे मी कॉईनच्या लेसचा वापर केलेला असल्यामुळे ही आपली हँडबॅग अजूनच खुलून आणि उठून दिसत आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।